नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे नाशिकमधील महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना व्यावसायिक स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान नाशिक वुमन प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी 5ही संघांचे फ्रँचायझीज व प्रशिक्षक निवडण्यात आले आहे। 5 संघ याप्रमाणे: सांगळे स्ट्रायकर्स, दी रायझिंग स्टार्स, मराठा वॉरियर्स, जिजामाता स्क्वॉड आणि बालाजी सुपर नोवाज। या सर्व संघांचे आयकॉन खेळाडू देखील निवडण्यात आले। सांगळे स्ट्रायकर्समध्ये शाल्मली क्षत्रिय, दी रायझिंग स्टार्सचे ईश्वरी सावकार, मराठा वॉरियर्सची रसिका शिंदे, जिजामाता स्क्वॉडचे ज्ञानदा निकप आणि बालाजी सुपर नोवाजचे तेजस्विनी बटवाल या खेळाडूंची निवड करण्यात आली। यांचे मालक अनंत सांगळे, प्रिन्स लांबा, वैभव पाटील आणि कल्पेश भुतडा असे असणार आहेत। आयकॉन खेळाडूंमध्ये रसिका शिंदे हिने सर्वाधिक 28,500 गुण खर्च करून मराठा वॉरियर्सने आयकॉन खेळाडू म्हणून तिची निवड केली। रसिका शिंदे ही अष्टपैलू फलंदाज व जलदगती गोलंदाज असून तिने महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ व 23 व 19 वर्षाखालील अशा विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे। त्याचप्रमाणे ईश्वरी सावकार ही देखील 25,000 गुण खर्च करून हिला दी रायझिंग स्टार्स या संघाने आयकॉन खेळाडू म्हणून निवडले। ईश्वरी सावकारचं म्हटले तर ती अष्टपैलू फलंदाज व फिरकी गोलंदाज, सलामीची फलंदाज असून 19 वर्षाखालील महाराष्ट्राचे कर्णधारपद देखील तिने भूषवले आहेत। त्याचबरोबर तिने 23 वर्षाआतील संघात देखील महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले आहे। तिसरी खेळाडू म्हटलं तर शाल्मली क्षत्रिय, हिचं देखील नाव घेता येईल। हिला देखील सांगळे स्ट्रायकर्स या संघाने 11,500 गुण खर्च करून तिला आपला आयकॉन खेळाडू म्हणून निवडले आहे। शाल्मली क्षत्रिय या अष्टपैलू फलंदाज व जलदगती गोलंदाज असून तिने महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ व 23 व 19 वर्षाखालील संघात स्थान मिळवले आहे। तेजस्विनी बटवाल ही यष्टिरक्षक फलंदाज असून BCCI तर्फे नुकत्याच झालेल्या आंतरविभागीय कसोटी सामन्यात तिने वरिष्ठ संघात स्थान मिळवले। त्याचबरोबर पश्चिम विभाग क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व देखील तिने केले आहे। नुकत्याच झालेल्या महिला क्रिकेट सामन्यामध्ये तिने शतक देखील झळकवले आहे। ज्ञानदा निकम ही मूळची मालेगावची असून तिला 5,000 गुण खर्च करून आयकॉन खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे। ती मालेगावची असून अष्टपैलू खेळाडू आहे, फलंदाज व गोलंदाज असून ती महाराष्ट्रातर्फे 19 वर्षाखालील गटात खेळलेली आहे।